नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण काळ, काम, वेग या प्रकरणावर जवळपास 10 प्रकार बघितले. या लेक्चरमध्ये आपण सुरुवात करणार आहे 11व्या प्रकारापासून, तर काळजीपूर्वक लक्ष द्या. पहा प्रश्न कसा आहे. प्रकार नंबर 11, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला, अ व ब यांच्या कामाचे गुणोत्तर 3:8 आहे. जर दोघे मिळून काम 24 दिवसात करत असेल तर एकटा अ ते काम किती दिवसात पूर्ण करेल. एकट्या अचं ते काम आपल्याला काढायचं आहे, परंतु याने दोघांच्या कामाचं गुणोत्तर दिलं आणि दोघांच्या कामाच्या गुणोत्तर म्हटल्यानंतर काम दोघे मिळून 24 दिवसात करतात असं त्यांनी म्हटलं आहे. मग या गणितामध्ये आपण उत्तर काढताना एक व्यस्त चलनाची मांडणी करून घेऊ. व्यस्त चलनामध्ये किमती कशा स्थिर असतात हे चलन या प्रकरणामध्ये आपण शिकलोच आहे. पहा, व्यस्त चलनामध्ये किमती कशा स्थिर असतात तर x गुणिला y बरोबर x गुणिला y अशा स्थिर असतात. अशा स्थिर असतात. हे महत्त्वाचं असते. पहा, याच्या आधारावर आपल्याला हे गणित सोडवता येईल. पहा काय म्हटलंय त्यांनी. पहा, अ व ब यांच्या कामाची गुणोत्तर 3:8. आता पहा, हा अ असेल आणि हे त्यांचं काम असेल, तर पहा किती दिवसात काम पूर्ण करतात. तर अ आणि ब, मग एक्सच्या ठिकाणी आपण अ आणि ब करू, म्हणजेच काय 3 + 8 या दोघांची बेरीज करू. ओके. वाय म्हणजे काय तर त्याने काम किती दिवसात पूर्ण केलं, 24 दिवसात. याचा अर्थ दोघांनी मिळून काम 24 दिवसात पूर्ण केलं तर एकटा अ, मग एकटा अ म्हणजे किती आहे, अ चे फक्त 3 आहे, मग हा 3 या ठिकाणी ठेवा. एकटा अ ते किती दिवसात पूर्ण करेल. लक्षात आलं. जर ब म्हटलं असतं तर हा 8 या ठिकाणी लिहिला असता आपण. परत एकदा सांगतोय, एक्स म्हणजे काय दोघांची बेरीज, वाय म्हणजे काय दोघांनी केलेलं किती दिवसात काम केलं, 24 दिवसात. दोघांनी 24 दिवसात काम केलं तर एकट्याचं काम किती येईल लक्षात. बस झाला, इझिली निघून जाते उत्तर. पहा लक्षात घ्या. आता हे पहिले सोडून घेऊ कंस आपण. 8 आणि 3 11, हे 11 गुणिला 24 बरोबर हा 3 गुणिला वाय येईल लक्षात. आता पहा, हा वाय असाच तर 11 गुणिला हा 24 आणि भागाकारात काय हा 3 येईल लक्षात. काय होईल आता, 3 × 3 3 8 24 आणि 11 8 88 बरोबर वाय. हे झालं आपलं उत्तर येईल लक्षात. म्हणजे काय, त्या अने इथे ए पण लिहू शकता, जसं आपण वाय लिहिलं त्या ठिकाणी ए पण लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. तर अने ते काम किती दिवसात पूर्ण करेल, अ हा काम किती दिवसात पूर्ण करेल तर 88 दिवसात काम पूर्ण करेल. 88 दिवसात येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आता आपण. लक्ष द्या. प्रकार नंबर 11, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा, अ व ब यांच्या कामाचे गुणोत्तर 4:6 आहे. जर दोघे मिळून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, दोघे मिळून काम 20 दिवसात पूर्ण करत असेल तर एकटा अ ते काम किती दिवसात पूर्ण करेल. अ असो ब असो, काम काढता आलं पाहिजे. ठीक आहे. आता याच्यापूर्वी काय म्हटलं होतं मी तुम्हाला, त्या गणितामध्ये 4 आणि 6 हे किती झाले 10. हे दोघांच्या कामाचे गुणोत्तर आहे. दोघंही काम किती दिवसात पूर्ण करत आहे, 20 दिवसात संपवत आहे. मग आपल्याला अचं काम काढायचं आहे. याचा अर्थ दोघांचं काम दिलं, एकाचं काम आपल्याला काढायचं आहे, म्हणजे आपल्याला व्यस्त चलनाची मांडणी करता येईल. पहा लक्ष द्या कशा पद्धतीने. व्यस्त चलनामध्ये किमती कशा स्थिर असतात, एक्स गुणिला वाय बरोबर एक्स गुणिला वाय. यापूर्वी मी सांगितलं अशा काय असतात, स्थिर असतात. किमती काय स्थिर असतात. स्थिर असतात हे लक्षात ठेवायचं. चला तर काय होईल पहा. आता एक्स म्हणजे काय तर पहा, 4 आणि 6 10 म्हणजे एक्स, आणि ते दोघं जण मिळून हे एक्स आणि वाय दोघे मिळून समजा हे 4 + 6 हे दोघे मिळून किती दिवसात काम पूर्ण करत आहे, 20 दिवसात. म्हणून हे 20 दिवस. दोघे मिळून 20 दिवसात तर एकटा अ किती दिवसात. मग अ जर म्हटलाय त्याने तर अ ची किती आहे 4 आणि ब ची किती आहे 6. मग 4 इथे लिहून टाका. 4 गुणिला वाय. वाय लिहा किंवा ए लिहू शकता तुम्ही त्या ठिकाणी, आपल्याला किंवा जे पाहिजे त्या ठिकाणी ते लिहू शकता तुम्ही. ओके. चला काय होईल, हा वायची रेट काढून घेऊ. हे किती झाले आहेत पहिले लिहून घेऊ पूर्ण. 6 आणि 4 10 गुणिला हा 20. ओके. हा कुठे जाईल गुणाकारातला, इकडे भागाकारात येईल. बस झालाय 4. ओके. 4 × 4 4 25 आणि 5 10 आहे, म्हणजे 5 गुणिला जर 10 केलं तर उत्तर तुमचं येते 50. 50 बरोबर वाय. म्हणजे काय म्हटलं त्यांनी, अ ते काम किती दिवसात पूर्ण करेल तर 50 दिवसात ते पूर्ण करेल. साहजिक आहे दिवस जास्तच लागणार आहे. जेव्हा दोघे मिळून करते त्यावेळेस 20 दिवसात होईल, तर एकट्याला काम जास्त दिवस करावा लागेल पूर्ण होण्यासाठी. ठीक आहे. चला लिहून टाका व्यवस्थित. त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू आता आपण. लक्ष द्या. प्रकार नंबर 12, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला, 12 मजूर रोज 5 तास काम करून 20 दिवसात 8 टेबल बनवतात.
तर 15 मजूर रोज 6 तास काम करून किती दिवसात 15 टेबल बनवतील? पहा वेगवेगळं दिलं आहे यांनी. 12 मजूर रोज 5 तास काम करून 20 दिवसात टेबल बनवतात. किती? 8. तर त्यासाठी आता 15 मजूर 6 तास काम केले तर 15 टेबल किती दिवसात बनवेल असं त्यांनी म्हटलं आहे. किती दिवसात? आपल्याला काय काढायचे? दिवस काढायचे. मग अशा वेळेस एक लक्षात ठेवा की जे काम आहे, काम हे सारखं नाही, तेच काम म्हटलं नाही. आपण सुरुवातीचे काही प्रकार बघितले या पूर्वीच्या लेक्चरमध्ये की त्याच्यामध्ये आपण तेच काम म्हटलं तर अंश आणि छेदाची मांडणी करायचो. आता ती पद्धत चालणार नाही. आता काय म्हटलं आहे तिने? पहा, सुरुवातीला 8 टेबल म्हटलं आहे, हे काम आहे, आणि नंतर 15 टेबल म्हटलं आहे, हे सुद्धा काम आहे. म्हणजे काम जे आहे त्यांचं वेगवेगळं झालं. वर्क जर वेगळं असेल तर काय करायचं? मांडणी कशी करायची? पहा, लिहून घेतोय. काम वेगवेगळे असल्यास काय म्हटलं आहे? पहा, काम वेगवेगळे असल्यास बरोबरची मांडणी करावी. बरोबरची मांडणी म्हणजे काय? तर पहा, लक्ष द्या. काय म्हटलं आहे? सुरुवातीपासून मांडणी करतोय. पहा, 12 मजूर रोज 5 तास काम करून 20 दिवसात 8 टेबल. काय होईल? पहा, 12 मजूर रोज 5 तास काम करून 20 दिवसात किती टेबल? 8 टेबल छेदामध्ये. टेबल हे बनवणे हे काय? काम आहे. काम हे नेहमी छेदामध्ये आणायचं. येईल लक्षात? काम हे काय? छेदामध्ये. मग दुसरी मांडणी करायची आणि म्हटलं बरोबरची मांडणी म्हणजे काय? तर बरोबरचं चिन्ह द्या. येईल लक्षात? आता हे दुसरी मांडणी काय? तर 15 मजूर 6 तास काम करून किती दिवसात? पहा, 15 मजूर 6 तास काम करून किती दिवसात? किती दिवस म्हणजे माहीत नाही, पण किती दिवसात 15 टेबल बनवतील. लक्षात आलं? पहा, हे जे टेबल आहे छेदामध्ये इथे 8 टेबल, इथे छेदामध्ये 15 टेबल, म्हणजे वर्क जे आहे ते छेदामध्ये लिहायचं आहे. येईल लक्षात? आणि मांडणी अशी करायची बरोबरमध्ये. ठीक आहे, बस झाला. आता सर्व काढून टाकू. एकशी रेट आपल्याला पाहायचे आहेत. एकशी रेट काढण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला? पहा, हा बरोबर एक्स इकडे असाच. ओके, चला पहा, हे जसेच्या तशी लिहून घेऊ आणि इकडे अक्षर पक्षांतर करू आपण. पहा, इथे 12 गुणिला 5 गुणिला 20 आणि छेदामध्ये हा 8 गुणाकारात. हा छेदामधला इकडे काय जाईल? 15 अंशामध्ये जाईल आणि अंशामधले 15 गुणिला 6 छेदामध्ये. 15 गुणिला 6 छेदामध्ये. बस झाला. हे सोडवलं की तुम्हाला या एक्सची रेट मिळते, म्हणजे दिवस मिळते. ठीक आहे, पहा, लक्ष द्या. 5 1 5, 5 3 15, 6 1 6, साइन 2 12, परत 3 1 3, 3 3 5 15, परत 2 1 2, 2 4 8, परत 4 1 4, 4 5 20. बस झालाय. सर्व कटले. काय राहिले? 5 आणि 5, म्हणजे 5 5 25 बरोबर एक्स. याचा अर्थ त्यांना किती दिवस लागेल? तर 25 दिवसात ते 15 टेबल बनवतील. किती दिवसात? 25 दिवसात. लक्षात आलं का? मांडणी कशी केली आहे हे व्यवस्थित समजून घ्या. उत्तर काय मिळालं तुम्हाला? 25. येईल लक्षात? पहा, अंश आणि छेदाची तर मांडणी करायची तुम्हाला, पण वर्क छेदामध्ये घ्यायचं आहे. काय? वर्क. इथे पहा काम आणि इथे काम घेतलंय मी. येईल लक्षात तुमच्या? आणि बरोबरची अशी मांडणी करायची. ठीक आहे, चला लिहून टाका याच पद्धतीचं. परत एक गणित बघू आता आपण. पालक्षद्या प्रकार नंबर 12 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. 15 मजूर रोज 8 तास काम करून 30 दिवसात 9 टेबल बनवतात. तर 20 मजूर रोज 12 तास काम करून किती दिवसात 18 टेबल बनवतील? येईल लक्षात? टेबल बनवणे हे त्यांचं काम आहे. सुरुवातीला 9 टेबल म्हटलंय, नंतर 18 टेबल म्हटलंय, म्हणजे याचा अर्थ काम वेगवेगळं आहे. मग वेगवेगळे जर काम असेल तर मांडणी काय सांगितली मी तुम्हाला याच्या पूर्वीच्या गणितात? वेगवेगळे काम असल्यास मांडणी कशी करायची? ही मांडणी कशी करायची म्हटलं मी? बरोबरची मांडणी करायची. मांडणी बरोबरची. ओके, या पद्धतीने हे थोडं शॉर्टमध्ये लिहून दिलं आहे मी तुम्हाला. आता पहा काय करता येईल. सुरुवातीला 15 मजूर रोज 8 तास काम करून 30 दिवसात 9 टेबल. म्हणजे काय? टेबल हे छेदामध्ये घ्यायचे. वर्क हे छेदामध्ये आलं पाहिजे. म्हणजे काय करता येईल? पहा, 15 मजूर रोज 8 तास काम करून 30 दिवसात, हे 30 दिवसात किती टेबल? 9 टेबल बनवतात. बरोबरची मांडणी. ओके, त्यानंतर 20 मजूर 12 तास काम करून किती दिवसात? 20 मजूर 12 तास काम करून किती दिवसात किती टेबल? 18 टेबल बनवतील. ही झाली आपल्या गणिताची मांडणी. ठीक आहे, एक्सची रेट काढण्यासाठी इकडे पूर्ण अंक घेऊन येऊ आपण. पहा, बरोबर इकडे एक्स, या साईडला काय राहील? पहा, हा 15 गुणिला 8 गुणिला 30 आणि छेदामध्ये 9. हे जसेच्या तशी लिहून टाकायचे. छेदामधला इकडे अंशामध्ये जाईल 18, अंशामधले 20 आणि 12 छेदामध्ये 20 गुणिला काय? 12. ओके, चला पाहू आता कितीने भाग जाते. तर साहीन 3 18 आणि साहीन 2 12. ठीक आहे, परत हा शून्य कटला.
त्यानंतर बे एक बे, बे चोक 8, परत बे एक बे, बे दुने 4, त्यानंतर 3 एक 3, 3 त्रिक 9 आणि हा 3 कटला. म्हणजे उत्तर काय राहिलं पहा या ठिकाणी. काय काय दिसत आहे छेदामध्ये, काय आहे का बाकी, काहीच नाही. अंशामध्ये काही दिसत आहे का, अंशामध्ये पहा इथे 15 आहे आणि इथे उरलेला 2 आहे. म्हणजे 15 दुने हा 30 असं हे उत्तर यायला पाहिजे. किती दिवसात राहील ते, 30 दिवसात बनवतील. जे नंतरचे 18 टेबल आहे ते किती दिवसात बनवतील, तर 30 दिवसात. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 13 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलाय, 5 मजूर रोज एक काम 12 तास करून 30 दिवसात संपवितो. परत एकदा पहा, 5 मजूर रोज एक काम 12 तास करून 30 दिवसात संपवितो. तर 5 पट काम, महत्वाचं काय पहा, 5 पट काम 8 मजूर रोज 15 तास करून किती दिवसात संपवेल. आता हे जे काम आहे वेगवेगळं आहे. सुरुवातीला एक काम म्हटलंय त्याने, पहा एक काम, हे बघा एक काम म्हटलं आहे, नंतर काय 5 पट काम म्हटलं आहे. म्हणजे काम हे कसं आहे, वेगवेगळं आहे. वेगवेगळं असेल तर मांडणी कशी करायची, बरोबरमध्ये. काम वेगवेगळं असेल, काम वेगवेगळे असेल तर काय करायचं, मांडणी बरोबरची करायची. मांडणी कशी करायची, ही बरोबरची करायची. ओके. तर पहा काय करता येईल आपल्याला, 5 मजूर रोज, पहा 5 मजूर रोज एक काम 12 तास करून 30 दिवसात पूर्ण करतात. हे किती, एक काम. काम किती, एक. हे जे काम आहे ते छेदामध्ये घेतलं मी, एक काम. ओके. त्यानंतर बरोबर, तर 5 पट काम 8 मजूर रोज, किती पट काम, 5 पट काम. याच्या 5 पट काम हे छेदामध्ये 5 लिहा. 8 मजूर रोज 15 तास करून, 8 मजूर रोज 15 तास करून किती दिवसात, म्हणजे आपल्याला दिवस परत काढायचे आहे. येईल लक्षात तुमच्या. हे एक पट, याच्या 5 पट. येईल लक्षात. त्याच पद्धतीने मांडणी आहे, काही वेगळं नाही. एक पट म्हटलाय, 5 पट म्हटलाय. बस झालं. एकशे रेट काढू. एकशे रेट जर काढायचे असेल तर हे संख्या जशी आहे तशी लिहून टाका. 5 गुणेला 12 गुणेला 30 आणि छेदामध्ये 1 नाही लिहिलं तरी चालते. हा छेदामधला इकडे 5 अंशामध्ये जाईल, अंशामधले 8 आणि 15 छेदामध्ये येईल. गुणेला 8 गुणेला काय 15. बस झालाय. लक्ष द्या. 5 एक 5, 5 त्रिक 15, परत 3 एक 3, 3 चौक 12. ठीक आहे. परत 4 एक 4, 4 दुने 8. आता या 2ने 5ला भाग जात नाही, पण या 2ला 30ने भाग जातो. 2 भागतोय 30ला, म्हणजे काय 15 राहिले. ओके. किती राहिला पहा बरं, आता गुणाकारामध्ये राहिलं फक्त. 15 पाची 15 गुणेला 5, 15 पाची 75 बरोबर x असं हे उत्तर आपल्याला मिळते. हे लक्षात. किती दिवसात म्हटलंय त्यांनी पहा, तर किती दिवसात काम संपवेल, तर 75 दिवस त्याला लागेल दिवसात, असं हे उत्तर लिहून टाका. येईल लक्षात. मांडणी सेम त्याच पद्धतीच्या पट आहे या ठिकाणी. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 13 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. 8 मजूर रोज एक काम 15 तास करून 40 दिवसात संपवितात किंवा संपवितो. तर 6 पट काम 12 मजूर रोज 16 तास करून किती दिवसात संपवेल. येईल लक्षात. त्याच पद्धतीचं पटीचं म्हटलं आहे त्यांनी. पहा हे एक पट दिलं आहे आणि या ठिकाणी दिसत आहे आपल्याला किती पट, तर 6 पट. काम हे वेगवेगळं आहे. वेगवेगळे काम असल्यास काय करतो आपण, काम जर वेगवेगळे म्हणजे काय, वेगवेगळे काम असल्यास आपण काय करतोय, मांडणी बरोबरची मांडणी करतोय. हे लक्षात असू द्या. हे पाठांतर झालं पाहिजे तुमचं. वेगवेगळे काम असेल तर मांडणी बरोबरची करायची. ती कशी, तर पहा 8 मजूर रोज एक काम 15 तास करून 40 दिवसात, म्हणजे 8 मजूर एक काम 15 तास करून 40 दिवसात. किती काम, एक काम. हा एक काम लिहून घेतो छेदामध्ये परत. ओके. चला बरोबरची मांडणी काय होईल या ठिकाणी, तर 6 पट काम. 6 पट काम म्हणजे छेदामध्ये 6 लिहावं लागेल. आता आपल्याला 12 मजूर रोज 16 तास करून, 12 मजूर रोज 16 तास करून किती दिवसात, दिवसाच्या ठिकाणी x. ठीक आहे. बस झालाय. काय होईल पहा, हा x. मांडणी करून घेऊ या ठिकाणी. हे जसे तसे अंक राहील. काय 8 गुणेला 15 गुणेला हा 40. ओके. छेदामध्ये 1 नाही लिहिला तरी चालेल. हा छेदामधला 6 इकडे अंशामध्ये जाईल आणि अंशामधले 12 आणि 16 इकडे येईल. 12 गुणेला 16. बस झालाय. पहा लक्ष द्या. 8 एक 8, 8 दुने 16. ठीक आहे. परत 2ने कुठे भाग देऊ, इथेच भाग देतो. पहा बे एक बे, बे त्रिक 6. परत 3ने इथे भाग देतो. 3 एक 3, 3 चौक 12. त्यानंतर 4 एक 4 आणि 4 एक 4. ओके. आता काय राहिलं, 15 गुणेला 10 म्हणजे किती झाले, हे
150 बरोबर x असं हे उत्तर मिळते तुम्हाला. 150 काय दिवसात, किती दिवसात संपवेल? 150 दिवसात. येईल लक्षात? चला लिहून टाका उत्तर 150. आता एक वेगळा प्रकार बघू आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 14 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. सुनील हा एक काम 5 दिवसात संपवितो. जर त्याने 3 दिवस काम केले तर शिल्लक काम किती? त्याने 3 दिवस काम केले तर शिल्लक काम किती असं ते म्हणत आहे. तर पहा लक्ष द्या थोडं. सुनील हा काय करतो? 5 दिवसात संपवितो, म्हणजे 5 पैकी त्याने 3 दिवस काम केले. म्हणजे सुनीलने केलं काय नेमकं? सुनील हा 5 पैकी 3 दिवस काम करतो, हे याच्यावरून लक्षात येते आपल्या. हे लक्षात तुमच्या ह्याच प्रश्न आहेत बघा. सुनील काय करतो? हा 5 पैकी 3 दिवस काम करतो. मग बाकी किती? त्यांनी म्हटलं आहे की शिल्लक काम किती, हे महत्वाचं आहे. हे लक्षात घ्या पहिले काय केलं आपण. तर सुनील हा 5 पैकी 3 दिवस काम करतो, हे लक्षात. आता पहा, आता या 5 कामापैकी एकूण काम 5 आहे, याच्या पैकी तो 3 दिवस काम करतो आहे, हे लक्षात. 5 पैकी 3 दिवस काम करतो, मग शिल्लक काम किती? मग आपल्याला असं करता येईल, 2 पद्धतीने काढता येईल याला. पहा, 5 मधून 3 गेले, राहिले किती? 2. 2/5 हे राहिलं त्याचं शिल्लक काम. हे लक्षात काय राहिलं? हेच राहिलं आपलं उत्तर. लक्षात आलं मी काय केलं? तर पहा, 5 पैकी 3 काम केलं ना त्याने, मग राहिले किती? 2. बाकी 5 मधून 3 गेले, 2 राहिले. छेदामधले 5 अशीच लिहून टाका, म्हणजे हे झालं त्याचं शिल्लक काम. हे लक्षात. या पद्धतीचे मोठे मोठे गणित समोर आहे, हे बेस आहे त्याचा. हे लक्षात. कशातून काय काढलं तर काय शिल्लक राहते, हे लक्षात. आता याच्या व्यतिरिक्त समजा आपण एक काम घेतलं, या एका कामामधून 3/5 जर तुम्ही वजा केले तर काय राहते? पहा लक्ष द्या. 5 1 5, 5 वजा 3. पहा 5 1 5, 5 वजा 3 किती राहते या ठिकाणी? 2. छेदामध्ये 5. तेच राहते उत्तर. मग हे एक काम लिहायची गरजच नाही ना आपल्याला, त्यांनी म्हटलंच आहे. पहा, एक काम म्हटलंच आहे त्यांनी, म्हणजेच काय? 5 पैकी 3 गेले, 2 राहिले, 2/5. अशा पद्धतीने उत्तर काढा. हे लक्षात. चला उत्तर लिहून टाका, किती राहिला ते? 2/5. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येईल. ठीक आहे. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 14 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. अजय हा एक काम 15 दिवसात संपवितो. जर त्याने 6 दिवस काम केले तर शिल्लक काम किती? 6 दिवस काम केले तर शिल्लक काम किती? म्हणजे अजयने किती पैकी? अजयने काय केलं आहे? 5 पैकी किती काम केलं आहे त्यांनी? तर 15 पैकी किती काम केलं आहे? 6 दिवस काम केलं आहे. येईल लक्षात. आता मग साध्या पद्धतीने याच्यावरच उत्तर मिळते आपल्याला. पहा, हे महत्वाचं, हे कळलं पाहिजे आपल्याला फक्त. आता काय करता येईल? एकूण काम पहा, एक काम 15 दिवसात, म्हणजे त्याचे काम पूर्ण काय? 15. त्याच्यापैकी तो 6 दिवस काम करतो आहे. मग मला एक सांगा, याच्यातून डायरेक्ट उत्तर काढू आपण. पहा, 15 मधनं 6 केले म्हणजे राहिले किती? तर अंशामध्ये लिहितो 9 आणि छेदामध्ये करतोय मी 15. हे झालं आपलं उत्तर. हे लक्षात. डायरेक्ट उत्तर नाही, ते बरोबर करायचं आणि उत्तर काढून घ्यायचं. पहा, 15 मधनं 6 गेले, 9 राहिले, 9/15. हे लक्षात. चला लिहून टाका. हे झालं आपलं या गणिताचं उत्तर. त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 15 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलंय? रोहित हा एक काम 20 दिवसात संपवितो. जर त्याने 5 दिवस काम केले तर त्याने किती टक्के काम केले? तर त्याने किती टक्के काम केले? मला सांगा. 20 दिवसात तो काम संपवितो, त्याच्यापैकी त्याने किती दिवस काम केले? 5 दिवस. हे किती टक्के काम झाले? तर लक्षात येते 20 पैकी 5 म्हणजे किती? पहा लक्ष द्या. या 20 कामापैकी 20 दिवस कामा 20 कामापैकी 5 त्याने काम केले. आता शॉर्टकट डायरेक्ट. तर हे टक्के किती? म्हणजे गुन्हेला काय कराल? 100. बस झालाय. हे सोडवलं की डायरेक्ट उत्तर मिळते. 20 दिवसापैकी 5 दिवस काम करत आहे म्हणजे टक्केवारी किती? चला हे सोडून घेऊ. पहा, 5 1 5 आणि 5 चोक 20. 4ने जर 100ला भागला तर 25 चोक किती? 100. याचा अर्थ आपलं हे उत्तर किती मिळते? तर 25% तो काम पूर्ण करतोय. त्याने किती टक्के काम केले? तर 25. साहजिक आहे, लक्षात येते. 20 पैकी 5 म्हणजे 25%. ठीक आहे, हे लिहून टाका 25%. ठीक आहे. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 15 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. करण हा एक काम 50 दिवसात संपवितो. जर त्याने 15 दिवस काम केले तर त्याने किती टक्के काम केले? त्याच पद्धतीने टक्केवारी काढायची आपल्याला कामाची. या 50 कामापैकी करणने काय केलं? 50 कामापैकी 15 दिवस काम केले. टक्केवारी किती? आणि एक लक्षात ठेवा, टक्केवारी जर म्हटलाय, टक्के जर म्हटलाय तर काय करायचं? गुन्हेला काय करायचं? 100 करायचं. हे लक्षात असू द्या. टक्के म्हटलं तर गुन्हेला काय करायचे? 100. हे बघा, गुन्हेला 100 केलंय मी. चला काय होईल पहा आता.
50 एक 50 आणि 50 दुने 100 डायरेक्ट, ठीक आहे ना. आणि 15 दुने किती 30, म्हणजे उत्तर किती राहिलं ते 30% असं हे उत्तर मिळते तुम्हाला. ठीक आहे, चला व्यवस्थित लिहून टाका. एका स्टेपमध्येच उत्तर मिळते, काही अडचण नाही. ठीक आहे, चला त्यानंतरचा प्रकार बघू आपण एखादा नवीन. लक्ष द्या, प्रकार नंबर 16 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. रोहित एक काम 48 दिवसात पूर्ण करतो. त्याने 36 दिवस काम केले तर उर्वरित कामाची टक्केवारी किती असेल. उर्वरित कामाची टक्केवारी किती असेल असं म्हटलंय त्यांनी. याच्यापूर्वी आपण काय किती काम केलं त्याची टक्केवारी काढली, आता उर्वरित कामाची. मग उर्वरित काम म्हणजे काय, तर रोहितने काय केलं 48 पैकी 36 काम केलं. पहा, या 48 पैकी त्याने काय केलं 36 काम केले आहे. 36 काम केले. ओके, हे महत्वाचं आहे. 48 पैकी काय केलं 36 काम केलं. मग उरलेलं काम किती, उरलेलं काम पहिले काढून घेऊ आपण. उर्वरित काम काढण्याची पद्धत माहिती आहे तुम्हाला काय, 48 पैकी 36 काम केलं आहे. हे लक्षात काय म्हटलंय त्यांनी, पहा या 48 पैकी 36 काम त्यांनी केलं. मग उरलेलं काम किती हे काढण्यासाठी काय, तर 48 मधून 36 वजा करा. 48 मधून 36 वजा केले असता राहत्या अंशामध्ये 12 आणि छेदामध्ये 48 असंच लिहा. हे कोणतं काम, तर हे काम आहे तुमचं शिल्लक काम. काय, शिल्लक काम. शिल्लक म्हणजेच काय, उर्वरित म्हणू आपण, उर्वरित काम. ठीक आहे, आता मग उर्वरित कामाची टक्केवारी किती, मग याची टक्केवारी किती असं ते म्हणत आहे. बस झाला, हाच अंक इथे घेतोय मी. पहा 12 छेदामध्ये 48 आणि याची टक्केवारी काढू. टक्केवारी काढण्यासाठी याच्या पूर्वीच्या ह्याच्यात सांगितलं काय, टक्के म्हणजे काय गुणेला 100 करून टाकायचे. बस झालाय. चला बघा किती होईल पाहून घेऊ आता आपण. हे किती राहील उत्तर, 12 एक 12, 12 चौक 48. ओके, चला 4 ने 100ला भागलं किती राहते 25. मग हे लिहून टाकतो, 4 ने 100ला भागा राहते किती 25%. हे इथे लिहू आपण 25%. काय म्हटलं आहेत पहा, कामाची टक्केवारी किती, तर कामाची टक्केवारी 25% राहील. हे झालं आपलं उत्तर. येईल लक्षात. पहा परत सांगतो, शिल्लक काम काढून घ्या. शिल्लक कामाला 100 ने गुणा, उर्वरित कामाची टक्केवारी मिळते. ओके, चला व्यवस्थित लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. लक्ष द्या, प्रकार नंबर हा 16 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. मोहित एक काम 45 दिवसात पूर्ण करतो. किती दिवसात, 45 दिवसात पूर्ण करतो. त्याने 18 दिवस काम केले तर उर्वरित कामाची टक्केवारी किती. परत उर्वरित म्हणजेच काय, तर शिल्लक कामाची टक्केवारी. पहा मोहितने काय केलं 45 पैकी किती दिवस काम केलंय त्यांनी, 45 पैकी 18 दिवस काम. 45 पैकी 18 दिवस काम केले आहेत. हा महत्वाचा पॉईंट. ओके, आता याच्यावरून गणित सुटते आपलं. पहा कसं, तर बरोबर 45 पैकी 18 दिवस आपल्याला किती गुणापैकी किती गुण मिळाले, आपण काय लिहितो 45 पैकी 18 गुण आहे ना. मग त्याच पद्धतीने आता मला एक सांगा, 45 पैकी 18 गुण, मग मला सांगा 18 गुण म्हटलं तर काय, हे दिवस म्हणजेच काय 45 दिवसापैकी 18 दिवस. 45 पैकी 18 गेले, राहिले किती, पहा लक्ष द्या, वजाबाकी करू. 45 मधून 18 गेले किती राहते, हा 5. 15 मधून 8 गेले 7 राहिले, हा एक इथे. 4 मधून 2 गेले 2 राहिले. 27 दिवस राहते. किती 27. तर पहा 45 दिवसापैकी 18 दिवस गेले, किती राहिले 27 छेद किती 45. हे काय आहे, 18 दिवस काम केल्यानंतर उरलेले त्याचं काम. किती दिवसाचं उरलं आहे 27 छेद 45. मग त्याने काय म्हटलं आहे पहा, उर्वरित कामाची टक्केवारी किती. उर्वरित काम काय आहे, हे राहिलं आपलं काय, तर उर्वरित. शिल्लक लिहा किंवा उर्वरित लिहा, उर्वरित काम. ओके, हे लिहून घेतलं मी. आता काय करता येईल, हाच अंक इथे आणतोय म्हणजेच काय 27 छेद 45 आणि काय शेकडा म्हणजे टक्केवारी किती गुणेला 100 झालाय. पहा भाग जाईल, 9 ने भाग देतोय. पहा लक्ष द्या, 9 त्रिक 27, 9 5 45. ओके, 5 एक 5 आणि 5 दुने 10, हे 3 दुने 6 आणि हा एक 0. किती टक्के, 60% असं हे उत्तर मिळते. उर्वरित कामाची टक्केवारी किती, तर किती राहील ते 60%. येईल तुमच्या लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. एक नवीन प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 17 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. अ हा एक काम 5 दिवसात पूर्ण करतो. ब ला तेच काम पूर्ण करण्यास 15 दिवस लागतात. अ ने 2 दिवस काम केले तर अ चे उर्वरित काम ब किती दिवसात पूर्ण करेल. आता पहा, अ आणि ब चं काम दिलं आहे. अ ने काम काही केलं आहे, ते उरलेलं काम ब ला करायचं आहे आणि ते किती दिवसात करेल असं आपल्याला ते विचारलं आहे. म्हणजे काय करता येईल पहा, अ या ठिकाणी लिहितो
किती दिवसात? एक काम 5 दिवसात, हे 5 लिहितोय अचं. ठीक आहे. ब किती दिवसात करतोय पहा. ब ते काम पूर्ण करण्यास 15 दिवस लावतो. 15 दिवस. येईल लक्षात? हे दोघांचं काम लिहून घेतलं, अ आणि ब. मला सांगा, अ ने 2 दिवस काम केले तर अ चे उर्वरित काम. मग अ चं पहिले उर्वरित काम तर काढून घेऊ आपण. ठीक आहे, लक्ष द्या. अ ने किती दिवस काम केलं? 2 दिवस. या 5 कामापैकी 2 दिवस अ ने काम केलं. येईल लक्षात? अचं काम किती होतं? 5. मग त्याच्यापैकी 5 पैकी 2 दिवस काम केलं. उरलेलं काम कसं काढतोय आपण उर्वरित? याच्या पूर्वीच्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला शिकवलो आहे. 5 मधून 2 गेले, 3/5 हे त्याचं उर्वरित काम आहे. कोणाचं? अचं. हे अचं उर्वरित काम आहे. किती? 3/5 हे उर्वरित. ए चे उर्वरित काम असं लिहू आपण. क्लिअर? ठीक आहे. अ चे उर्वरित काम. आता मला एक सांगा, यांनी काय म्हटलंय? अ चे उर्वरित काम ब किती दिवसात पूर्ण करेल? मग आता हे लक्षात येते, अ चं उर्वरित काम या ठिकाणी ठेवतोय मी 3/5. आता कोण येऊन इथे काम करेल? ब. मग डायरेक्ट हा ब ची कामाची स्पीड 15 आहे. मग याला डायरेक्ट 15 ने गुणून टाका. संपलं तुमचं. बस झालाय. काय होईल पहा. 5 × 5 आणि 5 × 15, 3 × 3, 3 × 9. म्हणजे 9 दिवसात ब पूर्ण काम करेल. 9 दिवसात ब काम करेल. येईल लक्षात? यांनी प्रश्न काय विचारला आपल्याला पहा. तर अ चे उर्वरित काम ब किती दिवसात पूर्ण करेल? तर अ चे उर्वरित काम जे होतं ते ब किती दिवसात करत आहे? 9 दिवसात ब काम करेल. येईल लक्षात तुमच्या? चला व्यवस्थित परत एकदा सांगतोय, पहा, लक्ष द्या. अ चे काम, ब चे काम. अ ने किती दिवस काम केले? 2 दिवस. उरलं किती? 3/5. अ चे उर्वरित काम लिहिलं आहे. उर्वरित काम अचं जे आहे ते कोण करताय? ब येऊन करताय. गुणिले 15 करून टाका, उत्तर मिळून जाते. ओके. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आता आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर हा 17, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. अ हा एक काम 50 दिवसात पूर्ण करतो. ब ला तेच काम पूर्ण करण्यास 70 दिवस लागतात. किती? 70 दिवस. अ ने 20 दिवस काम केले तर अ चे उर्वरित काम ब किती दिवसात पूर्ण करेल? सेम त्याच पद्धतीचं गणित आहे. अंक चेंज झाल्यात. काय करता येईल पहा, लक्ष द्या. अ आणि ब चं काम पहिले लिहून घेऊ. हा अ आणि हा ब. अ आणि ब चे काम काय? अ हा एक काम 50 दिवसात करतो आहे, तर ब ला 70 दिवस लागते. किती दिवस? 70 दिवस. आता त्यांनी अ ने 20 दिवस काम केले. अ ने 20 दिवस काम केले. मग अ चं उर्वरित काम काय हे माहिती आपल्याला. कसं काढायचं पहा. अ ने या 50 पैकी किती दिवस काम केले? 20. मग अ चं उर्वरित काम किती राहील? तर अ चं उर्वरित काम काढण्यासाठी 50 मधून 20 मायनस करा. अंशामध्ये राहते 30 आणि छेदामध्ये 50 जशीच्या तसं. हे कोणाचं काम आहे उरलेलं? अ चे उर्वरित काम. उर्वरित काम. ओके. आता हे जे अ चे उर्वरित काम आहे ते कोण करत आहे? ब. मग पहा, अ चे उर्वरित काम इथे घेतोय काय? 30/50. आता हे जे काम आहे कोण करत आहे? पूर्ण 70. बस झालाय. 70 म्हणजे कोण? ब करत आहे. आता इथे आता सांगण्यासाठी मी असं लिहितोय, पण एक्झाममध्ये जर असं गणित आला डायरेक्ट इथेच गुणाकारात 70 करून टाका, उत्तर मिळते. हे स्टेप इथं आणण्यापेक्षा इथेच गुणाकार करून टाकायचा. पण मला तुम्हाला सांगावं लागते अ चे हे उर्वरित काम मग इथे आणावं लागते. येईल लक्षात? चला लक्ष द्या. हे सोडून टाकू आता आपण. पहा, लक्ष द्या. हा 0, हा 0 आणि हा 0 काढतोय. ठीक आहे. परत 5 × 5 आणि 5 × 30. 5 × 30. आता या दोघांचा गुणाकार 6 × 7 42. 42 असं उत्तर मिळते. म्हणजे ब किती दिवसात काम करेल? 42 दिवसात. येईल लक्षात? चला व्यवस्थित लिहून टाका हे. चला याच पद्धतीचं किंवा वेगळा एक प्रकार यानंतरचा बघू आता आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 18, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलाय? काही कामगार एक काम 50 दिवसात पूर्ण करतात. काही कामगार एक काम 50 दिवसात पूर्ण करतात. जर 3 कामगार कमी झाले, काय? 3 कामगार कमी झाले तर ते काम संपण्यास 15 दिवस जास्त लागतात. तर सुरुवातीस कामावरील कामगार किती? सुरुवातीचे कामावरील कामगार किती? आपल्याला कामगार सुरुवातीचे काढायचे आहे. पण यांनी काय म्हटलंय पहा, काही कामगार एक काम 50 दिवसात पूर्ण करतात. 50 दिवसात ते कामगार काम पूर्ण करतात. परंतु काम काय? 3 कामगार त्यातले कमी झाले. मग साहजिक आहे आपल्याला दिवस जास्त लागेल कामासाठी. कामगार कमी केले तर काय होते? काम दिवसही जास्त होते. म्हणजे काय? कामगार आणि दिवस याच्यामध्ये काय असते? व्यस्त चलन असते. काय असते? व्यस्त चलन असते. मग गणित एक्सने जर सोडवलं तर भरपूर मोठं गणित होऊन जाईल. खूप वेळ वाया जाईल आपला. मी शॉर्टकट सांगतोय तुम्हाला. पहा, लक्ष द्या. काय म्हटलंय पहा त्यांनी? 3 कामगार कमी झाले तर काम संपण्यास 15 दिवस जास्त लागते. म्हणजे परिणाम काय पडला? त्या 3 कामगारामुळे 15 दिवस. येईल लक्षात? मग आपल्याला अशी मांडणी करता येईल. 3 बरोबर
15. लक्ष द्या, 3 हे काय आहे? कामगार. हे लक्षात ठेवा, 3 हे कामगार आणि 15 काय आहे? दिवस. हेही महत्त्वाचे आहे. हे लक्षात काय म्हटलं आहे? 3 कामगार कमी झाल्यामुळे 15 दिवस जास्त लागत आहे. मग आपण हे बरोबरमध्ये लिहू शकतो, 3 कामगार बरोबर 15 दिवस. तर यांनी काय म्हटलं आहे पहा, काही कामगार एक काम 50 दिवसात, म्हणजे दिवस किती होते? पूर्ण दिवस लिहून टाकू आता. दिवस किती होते? 50 दिवस होते. याच्या व्यतिरिक्त परत दिवस आले का? कमी झाले, तर काम संपण्यात 15 दिवस जास्त लागते. म्हणजे 50 दिवस तर लागतच आहे, याच्या व्यतिरिक्त त्याला 15 दिवस अजून लागत आहे. कशामुळं? ते 3 कामगार गेल्यामुळं. बस झालाय. आता काय करता येईल पहा, कामगार किती काढायचे आपले? या ठिकाणी क्वेश्चन मार्क द्या किंवा एक्स ठेवा. आपण एक्स ठेवू वाटल्यास, या ठिकाणी एक्स ठेवू. या एक्सची रेट आपल्याला काढायची आहे. बस झालाय. काय करायचं आहे पहा, 3 बरोबर 15, तर हे किती झाले? 50 आणि 15, 65 बरोबर किती? बस झालाय. आता तिरपा गुणाकार करून घेऊ. पहिले हे स्टेप मांडतोय पहा. मला सांगा हे किती पूर्ण? हे बरोबर 65. ओके, हे बरोबर काय? 65. मग आता तिरपा गुणाकार याचा याच्याशी आणि याचा याच्याशी, म्हणजे काय करता येईल? 3 गुणिला हे 65 लिहून घेतोय. 3 गुणिला काय? 65 आणि छेदामध्ये काय? 15. बस झालं. हे सोडवलं की डायरेक्ट उत्तर मिळते तुम्हाला पहा. एकूण कामगार मिळते 3 1 3, 3 5 15. त्यानंतर 5 1 5, 5 1 5, 1 राहिला आणि 5 3 15, म्हणजे एकूण हे उत्तर किती आलं तुमचं? 13. हे लक्षात. त्यांनी काय म्हटलं आहे? 15 दिवस जास्त लागतात, तर सुरुवातीला कामावरील कामगार किती? तर कामगार किती होते? 13 कामगार होते. किती? 13 कामगार. लक्षात घ्या. परत एकदा सांगतोय, त्या कामगारामधला फरक जो आहे तो कामगार इथे लिहून घ्या आणि किती दिवस? 15 दिवस जास्त लागते. म्हणजे कामगार बरोबर 15 दिवस त्यांनीच दिलाय. आणि दिवसाच्या खाली पूर्ण दिवस मांडून टाका. काय काय? 50 दिवस सुरुवातीचे आणि नंतर किती दिवस जास्त? 15 दिवस. बस झालाय. या दोघांची इथे बेरीज केली आहे. मग यांचा तिरपा गुणाकार करा. इथे काय केलंय आपण? लक्षात घ्या. इथे काय केलं आहे? इथे केला आपण तिरपा गुणाकार. तिरपा गुणाकार. हे लक्षात. हा जर तुम्ही तिरपा गुणाकार केला की डायरेक्ट उत्तर मिळते. हे लक्षात. चला लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 18, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काही कामगार एक काम 72 दिवसात पूर्ण करतात. जर 4 कामगार कमी झाले, 4 कामगार म्हटलं आता कमी झाले, तर काम संपण्यास 16 दिवस जास्त लागतात. तर सुरुवातीस कामावरील कामगार किती? आता याच्यामध्ये तेच लक्षात. व्यस्त चलन तुमच्या. कामगार कमी झाले म्हणजे दिवस जास्त लागते, दिवस जास्त झाले म्हणजे कामगार कमी लागते. हे लक्षात तुमच्या. मग आता सारखं सारखं पहा. याच्यात व्यस्त चलन असते. व्यस्त चलनामध्ये पहा साधारणतः आपण फरक काढू याच्यातला. शॉर्टकट सोडवायचं आपल्याला. पहा, 4 कामगार जर कमी झाले तर 16 दिवस जास्त लागते. मग हे 4 कामगार बरोबर 16 दिवस. हे कामगार परत लिहून घेतोय आणि हे दिवस झाले 16. हे लक्षात. हे लक्षात. या दोघांमधला फरक झाला आहे तो. आता मला एक सांगा, 4 बरोबर 16, तर हे दिवसाच्या खाली पूर्ण दिवस लिहून घेतोय. पहिले किती दिवस? 72 दिवस. आणि नंतर किती दिवस आले? 16 दिवस. कारण हे जास्त लागत आहे, त्यात ॲड करा लागेल. हे लक्षात. आता काय होईल? इथे क्वेश्चन मार्क द्या, एक्स द्या, काही द्या. आता मला सांगा यांची बेरीज किती? या दोघांची बेरीज 6 आणि 2 8. ठीक आहे. 7 आणि 1 8. हे झाले 88. ओके, 88 दिवस राहिले. येते लक्षात. आता काय होईल? याचा तिरपा गुणाकार केला की उत्तर मिळते. बस झालाय. काय होईल पहा, हा 4 गुन्हेला किती? हा डायरेक्ट 88. 72 नाही, 72 आणि 16 किती झाले? 88 इथे लिहितोय. आणि छेदामध्ये किती? हा 16. बस झाला. तिरपा गुणाकार केला, लक्षात ठेवा. चला काय? 4 1 4 आणि 4 चौक 16. 4 ने वर भाग जातो 100%. पहा, 4 1 4, 4 2 8 आणि 4 2 8, म्हणजे उत्तर काय मिळते तुम्हाला? 22 कामगार. काय म्हटलं? किती कामगार होते? कामगार किती? तर 22 कामगार. चला लिहून टाका व्यवस्थित. हे लक्षात. चला एक नवीन प्रकार बघू आता आपण. लक्ष द्या. प्रकार नंबर 19, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. सचिन एक काम 60 दिवसात पूर्ण करतो. त्याने 15 दिवस काम केल्यानंतर तो गावी गेला. 15 दिवस काम केलं, त्यांनी गावी चालला गेला. तो उर्वरित काम संजय फक्त 30 दिवसात पूर्ण करतो. जे उरलेलं काम आहे ते संजय किती दिवसात करतो? 30 दिवसात पूर्ण करतो. तर संजय संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करेल? संपूर्ण काम किती दिवसात केलं असतं त्याने पूर्ण, हे आपल्याला पाहायचं आहे. पहा काय करता येईल. पहा, लक्ष द्या. सचिन एक काम 60 दिवसात करतोय. पहा, हा जो सचिन आहे एक काम किती दिवसात करतोय? 60 दिवसात. पण याच्यापैकी त्याने किती दिवस काम केलं आहे? 15 दिवस. म्हणजे या 60 पैकी त्याने 15 दिवस काम केलं. मग त्याचं उर्वरित काम आपण काढू शकतो. हे पद्धत तर माहिती आहे तुम्हाला. 60 पैकी 15 काम केलं, राहिली किती? 45/60.
हे काय आहे त्याचं, हे आहे उर्वरित काम. काय आहे, उर्वरित काम. बघा उर्वरित काम, हे लिहून टाकतोय व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल. काय आहे, हे आहे उर्वरित काम. आता काय म्हटलं आहे पहा त्याने, 15 दिवस काम केल्यानंतर तो गावी गेला. उर्वरित काम संजय 30 दिवसात पूर्ण करतो. संजय जो आहे तो उर्वरित जे काम आहे किती दिवसात पूर्ण करतो, 30 दिवसात. म्हणजे पहा लक्षात घ्या, असं लिहितोय मी, 45/60 जे उर्वरित काम आहे हे संजय किती दिवसात पूर्ण करतोय, 30 दिवसात. पहा 45 जे काम आहे 45/60 येत्या लक्षात, हे काम 30 दिवसात पूर्ण करतो. हे कोण करताय, संजय. तर मला सांगा पूर्ण काम म्हणजे काय, पूर्ण काम म्हणजे एक काम. मग पहा 45/60 हे काम संजय 30 दिवसात करतात. तर हा जो एक काम आहे, एक काम हा पूर्ण काम किती दिवसात करेल. इथे क्वेश्चन मार्क दिला आहे. काय हा क्वेश्चन मार्क आहे, लक्षात घ्या. पहा 45/60 काम हा 30 दिवसात करत असेल कोण, संजय. पूर्ण हे पूर्ण काम 30 दिवसात करत असेल तर संपूर्ण काम म्हणजे काय, एक काम. एक काम, संपूर्ण काम म्हणजे काय, एक काम. आपण जे बाकी करतो ना, ह्या एका कामामधूनच हे मायनस करतो, एवढे राहते. मग आपल्याला एक काम पाहिजे. एक काम म्हणजे पूर्ण काम किती दिवसात पूर्ण करेल. बस झालाय. हे सोडवलं की डायरेक्ट त्याचं उत्तर मिळते. पहा तिरपा गुणाकार. कारण त्यांनी काय म्हटलं आहे, पहा संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करेल. संपूर्ण म्हणजे काय, पूर्ण एक काम. ठीक आहे. आता याचा तिरपा गुणाकार केला की उत्तर आपल्याला डायरेक्ट मिळते. पहा लक्ष द्या, थोडं काळजीपूर्वक करावं लागते फक्त. 1 × 30. लक्ष द्या, अंशामध्ये काय राहील, 1 × 30 आणि छेदामध्ये काय दिलं याच्या, 45/60. पहा 45/60 हे भागाचं आहे. मला सांगा हा छेदामधला 60 इथं अंशामध्ये नेता येतो ना आपल्याला, मग तो घेऊन जाऊ. पहा लक्ष द्या, हा 60 मी अंशामध्ये नेला, बस झाला. हा 60 इथून काढून टाकतो. लक्षात घ्या मी काय केलं ना, 45/60 हा छेदामध्ये आला, 60 हा अंशामध्ये गेला, कारण आपल्याला सोडवायचा आता. बस झालाय. पहा काय होईल, कितीने भाग देऊ या ठिकाणी, कितीने जाईल, 3 ने देऊ की 15 ने देऊ, डायरेक्ट 15 ने देतो. पहा 15 × 2 = 30 आणि 15 × 3 = 45. ओके. परत 3 × 1 = 3 आणि 3 × 2 = 6. आता काय राहिलं, दोघांचा गुणाकार. 2 × 2 = 4 आणि 0 किती, हा 1. बस झालाय. हे झालं आपलं उत्तर. काय म्हटलंय त्याने, तो संजय संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करेल, तर तो 40 दिवसात पूर्ण करेल. किती दिवसात, 40 दिवसात. येईल लक्षात. अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे, नाहीतर एक्सने वगैरे काढलं तर भरपूर वेळ लागतो. हे लक्षात घ्या आणि समजलं पाहिजे तुम्हाला, हे महत्त्वाचं आहे. ही जर स्टेप समजली ना, हे उरलेलं काम तो जर 30 दिवसात करताय तर पूर्ण काम किती दिवसात करेल. फक्त एक तिरपा गुणाकार केला की उत्तर मिळत आहे. आणि शिल्लक काम तर सांगितलं मी, शिल्लक काम कसं काढायचं. ओके, चला व्यवस्थित लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. लक्ष द्या, प्रकार नंबर 19, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. प्रवीण एक काम 50 दिवसात पूर्ण करतो. त्याने 10 दिवस काम केल्यानंतर तो गावी गेला. त्याच पद्धतीने तो गावी गेला. ठीक आहे ना. तर काम प्रशांत, उर्वरित काम प्रशांत फक्त 20 दिवसात पूर्ण करतो. उरलेलं काम आहे प्रशांत 20 दिवसात संपवतो, पूर्ण करतो. तर प्रशांत संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करेल. सेम त्याच पद्धतीचं गणित आहे. संपूर्ण काम त्याचं काढायचं. पहा लक्ष द्या, कोणाचं काम म्हटलं, प्रवीण. हा प्रवीण जो आहे काय करतो आहे, 50 दिवसात काम पूर्ण करतो. त्याने 10 दिवस म्हणजे 50 पैकी त्याने किती दिवस काम केलंय, 10 दिवस काम केलंय. 50 पैकी 10. मला सांगायचं उर्वरित काम किती, 50 मधून 10 गेले, 40/50. हे त्याचं उर्वरित काम. उर्वरित काम येईल लक्षात तुमच्या. हे काय, त्याचं उर्वरित काम आहे. मग काय म्हटलं आहे पहा, उर्वरित काम प्रशांत फक्त 20 दिवसात पूर्ण करतो. हे उर्वरित काम इकडे घेऊ. किती आहे उर्वरित काम त्याचं, 40/50. हे जे उर्वरित काम आहे तो प्रशांत फक्त 20 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे काय, 40/50 बरोबर 20 मांडणी करा तर तो संपूर्ण काम म्हणजे काय म्हटलं मी, एक. या ठिकाणी संपूर्ण म्हणजे एक काम किती दिवसात पूर्ण करेल. हे झाला क्वेश्चन मार्क. तिरपा गुणाकार करा आणि उत्तर काढा. बघा असा तिरपा गुणाकार करू. 1 × 20 हा 1 × काय 20 आणि छेदामध्ये काय राहील आपलं, 40/50. हे 40/50 हे सोडवता येत नाही आपल्याला. हे जर सोडवलं तर काय होईल, काढता येणार नाही. म्हणजे हा 50 काय अंशात न्या पहिले. हा मी 50 नेला अंशात. आता मांडणी करता आली. ठीक आहे. आता काढता येतो आपल्याला. पहा लक्ष द्या, काय होईल, हा 0 हा 0 कटला. ठीक आहे. 4 × 1 = 4, 4 × 5 = 25 आणि 5 × 5 = परत 25. हे झालं आपलं 25 उत्तर. 25 काय राहील पहा, प्रशांत संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करेल, तर 25 दिवसात पूर्ण करेल. 25 दिवसात तो काम पूर्ण करेल. येईल लक्षात. त्याच पद्धतीने तिरपा गुणाकार करा, उर्वरित अंक इथे लिहा. ओके, चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा एक नवीन प्रकार बघू आता आपण. लक्ष द्या, प्रकार नंबर 20, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलात,
अ हा एक काम 8 दिवसात, ब हा 18 दिवसात, क हा 24 दिवसात. अ ब क तिघांचं काम दिलंय. काय काय? 8, 18 आणि 24 दिवसात संपवितात. अ ने 2 दिवस काम केले व तो सोडून गेला, तर उर्वरित कामातले निम्मे काम, निम्मे म्हणजे अर्धे काम ब ने संपविले व तोही सोडून गेला, तर उर्वरित काम क किती दिवसात पूर्ण करेल? उर्वरित काम क किती दिवसात पूर्ण करेल? पहा, लक्ष द्या. ए बी सी तिघांचं काम पाहू आपण. ए बी आणि सी. ए हा 8 दिवसात काम पूर्ण करतो, बी हा 18 दिवसात आणि सी म्हणजे क हा 24 दिवसात. ओके, हे झाल्या प्रत्येकांची कामं. आता पहा, सुरुवात कशाने झाली आहेत? संपवितात. अ ने 2 दिवस काम केले. हा जो अ काय करतोय पहा, अ बरोबर अ ने 2 दिवस काम केले म्हणजे या 8 पैकी 2 दिवस काम केलं अ ने. मग मला सांगा, अचं उर्वरित काम आपण काढता येते आपल्याला, काही अडचण नाही. हे तर शिकलोच आहे आपण. 8 पैकी 2 गेले, राहिले किती? 6/8. हे उर्वरित काम आहे. कोणाचं? हे उर्वरित काम कोणाचं आहे? उर्वरित काम तर या एचं काढलंय आपण उर्वरित काम. कारण त्यांनी काय म्हटलं आहे, अने 2 दिवस काम केले व तो सोडून गेल्यानंतर त्याचं उरलेलं काम का? उर्वरित कामातले निम्मे काम ब ने संपविले. आता हे उर्वरित जे काम राहिलं एचं, त्याच्यातले निम्मे काम कोण संपविते? ब. मग पहा, आता ब लिहू. हा ब काय करतोय, या 6/8 मधले डायरेक्ट निम्मे काम म्हणजे 1/2 करून टाका. बस झालं, निम्मे काम काढून टाका. लक्षात आला? ब ने किती काम केलं आहे, तर निम्मे काम याच्यातलं उडूनच टाकलं म्हणजे करून टाकला ते काम. म्हणजे काय झालं? आता पहा, लक्ष द्या. बे एक बे बे त्रिक 6. आलं लक्षात? म्हणजे राहिला काय या ठिकाणी? पहा बरोबर 3/8. हे कोणाचं काम आहे? बचं उरलेलं काम आहे. आता उर्वरित काम. ब ने काम किती केलं आहे? अर्ध काम, निम्मे काम केलं आहे. निम्मे काम केल्यानंतर उरलेलं काम किती? 3/8. ओके, चला, हे उर्वरित काम. आता पहा, त्याने काय म्हटलं, निम्मे काम ब संपवलं आहे आणि उरलेलं काम एवढं ठेवलं आहे. तोही सोडून गेला. आता हाही सोडून गेला, हे काम त्याचं उरलेलं आहे. सोडून गेला, तर उर्वरित काम क किती दिवसात पूर्ण करेल? आता क याच्यावर काम करेल. पहा, लक्ष द्या. आता हा लिहू सी बरोबर काय, तर हे उर्वरित काम आहे बचं किती? 3/8. आणि हे काम कोण करणार आहे? सी करणार आहे, म्हणजे क करणार आहे. कच्या कामाची स्पीड किती आहे? 24. बस झालाय. इथे हा गुणाकारात 24 लिहून टाका. संपलं गणित. पहा, लक्ष द्या. 8 एक 8, 8 त्रिक 24 आणि 3 त्रिक 9. हे झालं आपलं उत्तर. काय म्हटलं आहे पहा, तर उर्वरित काम क किती दिवसात पूर्ण करेल? तर उर्वरित काम क 9 दिवसात पूर्ण करेल. 9 दिवसात. येईल लक्षात? काहीही कठीण नाहीये गणित. तुम्हाला फक्त उर्वरित काम महत्वाचं आहे. उर्वरित काम काढत गेला बरोबर लक्षात येईल. पहा, एने काम केलं, उरलेलं काम इथं लिहिलं आपण. हे उर्वरित काम इथं लिहिलं, बीला कामाला लावलं. बीने अर्ध काम केल्यानंतर हे काम उरलं, हे काम इथं ठेवलं, त्यानंतर सीला कामाला लावलं. सीने काम केलं किती दिवसात? 9 दिवसात. संपलं गणित. येईल लक्षात? फक्त दिसायला मोठं दिसते गणित, काही नसते याच्यामध्ये. येईल लक्षात? चला, व्यवस्थित लिहून टाका. परत याच पद्धतीचं एक गणित बघू आता आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर हा 20, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. अ हा एक काम 28 दिवसात व ब हा 42 दिवसात व क हा 64 दिवसात. काय 28, 42, 64 दिवसात पूर्ण करतात. अ ने 7 दिवस काम केले व तो सोडून गेला, तर उर्वरित कामातले निम्मे काम, अर्धे काम काय ब ने संपवले व तोही सोडून गेला, तर उर्वरित काम क किती दिवसात पूर्ण करेल? याच्या पूर्वीचं गणित सेम असंच होतं. आकडे पूर्ण चेंज झाले आहेत. पहा, लक्ष द्या. ए बी आणि सी लिहून घेतो. ए 28 दिवसात, ब म्हणजे बी किती दिवसात? 42 दिवसात आणि सी म्हणजे क काय राहील? तो 64 दिवसात. ओके, हे झाले प्रत्येकाचे काम. ओके, आता काय करता येईल? ए किती दिवस काम करतोय? 28 पैकी पहा 7 दिवस काम करतोय. 28 पैकी त्याने 7 दिवस काम केलं. राहिलेलं काम किती? पहा, किती काम? 21 काम राहिलं. 28 मधून 7 गेले, राहिले 21. 21/28 हे काम उरलेलं आहे. काय? उर्वरित काम. वजाबाकी वगैरे तोंडीच झाली पाहिजे, काही अडचण नाही. पहा, काय 28 पैकी 7 गेले, 28 मधून 7 मायनस करा, 21. 21/28 हे एचं उर्वरित काम. ओके, चला आता बी ला कामाला लावू. चला, 21/28 याच्यापैकी बी डायरेक्ट अर्ध काम करतोय. निम्मे अर्ध म्हटलं तर 1/2 ने डायरेक्ट गुणूनच टाकायचं. येईल लक्षात? चला, काय होईल आता पहा, या 2 ने इथे भाग जात नाही, मग राहू द्या. नसेल जात तर काही अडचण नाहीये. पहा, काय 21 1 21 असं लिहा आणि छेदामध्ये 28 2 56 असं लिहा. बस झाला. हे त्याने केल्यानंतर उरलेलं काम आहे. येईल लक्षात? हे काय
भागाकार जर होत नाही, असा जर भाग जात नसेल तर डायरेक्ट गुणाकार करा, म्हणजेच या संख्येपेक्षा ही संख्या कमीच असते कधी, हे लक्षात ठेवा. याने अर्ध काम केलं, उरलेलं काम हे आहे. हे कोणाचं काम? बीचं उर्वरित काम. उर्वरित काम म्हणा किंवा शिल्लक काम म्हणा, सारखंच. ठीक आहे. आता पहा, हे एचं काम होतं, बीने त्यातलं अर्ध काम केलं, त्याचंही उरलेलं काम आहे. आता सी काय करतो? हे जे उरलेलं काम आहे हे कोण करेल? सी करत आहे. हे लक्षात. आता सीचं काम काय मग माहिती आहे आपल्याला? 64. ठीक आहे, इथे लिहून टाकतोय 64. ठीक आहे. पहा कितीने भाग देऊ? 8ने भाग देतोय. पहा 8 7 56 आणि 8 8 64. कुठे असा भाग द्या 7ने किंवा असा 8ने द्या, कसाही द्या, तुम्हाला वाटते तसा द्या. ठीक आहे. पहा लक्ष द्या, 8ने भाग दिला, आता परत 7ने भाग देऊ. 7 1 7, 7 3 21. बस झाल्या दोघांचा गुणाकार. 8 गुणला 3, 8 3 24. किती राहिले? 24. हा 8 इथे लिहिता, वर लिहितो, लक्षात येईल तुमच्या. आता ह्या बाजूला बरोबर घेतोय. बरोबर किती? 8 3 हा 24. 24 दिवस काय राहील? हा किती दिवसात काम पूर्ण करेल? तर 24 दिवसात पूर्ण करेल. 24 दिवसात येईल लक्षात तुमच्या. पहा, जर तुम्ही वारंवार हे प्रॅक्टिस केली ना, अतिशय शॉर्टकटमध्ये नंतर तुम्ही काढू शकता. पहा सांगतो कसं काढायचं. वारंवार प्रॅक्टिस केल्यानं काय होते पहा, सुरुवातीपासून सांगतोय तुम्हाला. एने 28 दिवस काम, याच्यापैकी 7 दिवस काम करतोय. पहा इथे घेऊन सांगतोय, एका स्टेपमध्ये पूर्ण उत्तर काढतोय. फक्त काळजीपूर्वक लक्ष द्या. पहा इथे उत्तर काढतोय मी पूर्ण. पहा लक्ष द्या. एचं काय? 28 दिवस काम, त्याच्यापैकी तो किती दिवस करतो आहे? 7 दिवस. म्हणजे राहिले किती? 21 छेद किती राहिले याचे? 21 छेद 28 राहिले. आता या कामातलं अर्ध काम कोण? बी येऊन करतो आहे, म्हणजे 1/2ने याला गुणून टाका. राहिले किती? पहा भाग जात नाही, म्हणून 21 1 21 आणि छेदामध्ये 28 2 56. हे काम कोण येऊन करणार आहे? क येऊन करणार आहे, 64. याला 64ने गुणून टाका. पहा 8 7 56 आणि 8 8 64. 7 1 7, 7 3 21 आणि 8 3 हा 24. झालं हे गणित. लक्षात आलं का? पण ही स्टेप लवकर कधी मांडता येईल तुम्हाला हे कळलं पाहिजे. आलं लक्षात? हे जर कळलं नाही तर ते येणार नाही तुम्हाला. आणि काळ काम वेग याच्यामध्ये हेच असते. मोठ्या स्टेप जे आहे ते व्यवस्थित समजून घ्या, तुम्हाला इझिली नंतर काढता येईल लक्षात. पहा हे गणित कसं सोडवलं आणि त्याच पद्धतीने हे गणित, पण वेळ याला खूप कमी लागला. येईल का लक्षात तुमच्या? ठीक आहे. तर पहा या लेक्चरमध्ये जवळपास आपले 20 प्रकार झाले. किती? 20 प्रकार झाले आहे. आता यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण 21व्या प्रकाराला सुरुवात करू. ठीक आहे. तर या लेक्चरमध्ये इथंच थांबून जाऊ. आपले सर्वांचे धन्यवाद.